आजी म्हणायची, ज्या घरात बाईचा सन्मान राखला जाईल ते घर आपलं समजावं. आणि जो महापुरुष बाईला स्वातंत्र्य देण्यासाठी झटल तोच समजावा साऱ्या समाजाचा. तिला तरी कुठं माहिती होतं ती तुझ्याच विषयी बोलत होती वर्षानुवर्ष म्हणून. आजीने उभारला गावाविरुद्ध लढा बाईच्या सन्मानासाठी आणि म्हणाली ती, अरे बाई काय आणि दलित पददलित काय सारखेच असत. दोघांनाही आयुष्यभर दुबळच समजतात. तेव्हा आजी पुन्हा पुन्हा समजवायची आणि म्हणायची पुन्हा, अरे दलित दुबळा नसतोच, तोच या भूमीचा राखणदार, मूळ मालक. आणि बाई बाई तर त्याच भूमीची संस्कृती. आपल्यालाच संस्कृतीची परंपरा आपल्यालाच नीट तपासता आली नाही. मग आपलं अस्तित्व अधोरेखित करणाऱ्या परंपरेलाही आम्ही शिव्याच घालत राहिलो. परंपरा वाईटच असते अशा छोट्या मानसिकतेत जगत राहिलो. आणि म्हणूनच खऱ्या भूमिपुत्र गौतम बुद्धालाही आपण आपल्या कृतीतून आपला कधी मानलाच नाही. फक्त तोंडात नाव घेत राहिलो त्याचं, आम्ही त्याचेच पाईक आहोत म्हणत. पण जिथे जिथे बाईचा सन्मान, जिथे जिथे बाईचा सन्मान तिथे तिथे बुद्ध भेटतो. जो सामान्य असतो तोच क्रांती करतो. हे तुझे विचार विश्व आजीच्या रक्तातून वाहत आले माझ्यापर्यंत. म्हणूनच की काय आता बुद्धच अधिक प्रिय म्हणत बाईचंच काळीज लाभो मला अशी प्रार्थना करत राहिलोय आजवर. बाईच असते चांगल्या संस्काराची शिदोरी. बाईच दाखवू शकते दुर्जनांपासून दूर राहण्याचा मार्ग. बाईच जागृत करते इतरांच्या मनात महत्वाकांक्षाही. हा आत्मविश्वास जागवलास तू तिच्यात. बाईच्या कर्तृत्वाची गोष्ट तू पुन्हा पुन्हा सांगितलीस. संपत्तीपेक्षा महत्वाचंच असतं कर्तृत्व. अपमार्गातून गुलामीचा मार्ग जातो. एका बाईच्या गुलामीतून पुढील अनेक पिढ्यांना पत्करावी लागते गुलामी. म्हणूनच तू देवदासी, मुरळ्या, जोगतिनी, कुमारी मातांचाही झालास पिता. तू असा तसा बुद्धी चातुर्याने सगळ्यांचाच बाप होतास. पण इथं मातृहृदयाचाच तू बाप निघालास. तू बाईला दिलंस स्वातंत्र्य आणि बघितलंस बाईच्या संसाराचं हित. तू इथेच तर वेगळा ठरतोस. बाईच्या सुखाच्या शोधाचा, तिच्या पारतंत्र्याला परतवून लावणारा, समग्र बाईपणाच्या अस्तित्वाचा पाठीराखा. आणि म्हणूनच तू पती पत्नीच्या संसाराचं कल्याण व्हावं ही जपलीस आस्था मनात. आणि बाई विरोधी धर्म परंपरेचं उत्खनन करून नव्या आत्मविश्वासानं फेकून द्यायला लावलंस बाईला तिचं अस्तित्वच संपवून टाकणारं परंपरेचं जोखड.
उपस्थित केलास. तिच्या समोर धर्मचिकित्सेचा प्रश्न. धर्म माणसासाठी की माणूस धर्मासाठी? धर्म माणसासाठी की माणूस धर्मासाठी? तू म्हणालास बाईनं कधीही नवऱ्याची दासी होऊ नये. किती किती साध्या शब्दात तू हे सांगितलंस. किती साध्या शब्दात तू बाईला समतेचं तत्वज्ञान सांगितलंस. कुटुंबातल्या समतेच्या वाटेवरूनच बाहेरच्याही वाटा बाईसाठी मोकळ्या होत असतात. बाईच करू शकते समतेच्या वाटा अधिक मजबूत. पुरुषाच्या नेणिवेतच असतो भेदाचा किडा. बाई बाई तर जन्मताच भेदाची झालेली असते गुलाम. म्हणूनच तर तिची समतेची संवेदनशीलता जागृत असते सदैव. जेव्हा होतात धर्माच्या नावाखाली कत्तली, तेव्हा ती पुरुषासारखी कधीच तिच्या नकळतही उच्चारत नाही. तो कोण होता? तो कोण होता? हिंदू की मुस्लिम? बुद्ध की ख्रिश्चन? तिला माणूस मेल्याचंच दुःख अधिक असत. ती एकूणच माणसांची संवेदना जगत असते. तू दिलास तिला लोकशाहीचा हक्क आणि तिच्या अभिव्यक्तीचा तिला दाखवलास मार्ग खरा. तरीही तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या सीमा जवळ येतच नाहीत. जात वर्ग वारीवार अत्याचार वाढतच जातोय. तिच्यात पाराभूत मानसिकता वाढत जावी. तिच्यात आत्मविश्वासाचं बळ वाढूच नये. ती आई बहीण एकनिष्ठ पत्नी राहूच नये. ती फक्त उपभोग्य वस्तूच राहावी म्हणून रचलं जातंय कुभांड आता खुलेआम. म्हणूनच तू तिला दिलेल्या लोकशाहीच्या हक्काचा जागर दिवसेंदिवस वाढतच जायला हवा. तू उपेक्षितांसाठी जेव्हा उभारलास लढा, तेव्हाच तुझा बाईच्या स्वातंत्र्यासाठीही चालू होता संघर्ष. अरे पुरुषांच्या मंचावर बाईला दिमाखात बसवलंस. बाईच्या हक्कासाठी तू आयोजित केलीस परिषद. बाईला जाणीव करून दिलीस तिचे हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या, त्यातून होणारा तिचा विकास. तुला पक्क ठाऊक होतं कुणालाही कर्तव्यातूनच हक्क मागता येतो. हक्काची जाणीव झाली तरच विकासाच्या दिशेनं पाऊलही पडत जातं. आणि याचा समतोल साधण्यासाठीही तू पटवून दिलंस बाईला शिक्षणाचं महत्त्व. तुझा हा मार्ग एवढा डोळस होता की वेशी बाहेरून आत येणारी, शेता मातीत राबणारी बाई आता फक्त प्रश्नच उपस्थित करत नाहीये, तर प्रश्नाची सोडवणूक करते आणि घेते पुरुष अधिकारही हातात. अरे तिला पुरुषांवर अधिकार गाजवण्याचा आनंद नको असतो. बाईला पुरुषाच्या बरोबरीने निव्वळ माणूस म्हणून स्वीकारावं एवढंच माफक अपेक्षित असतं रे. तिलाही कळून चुकलंय बाईला पुरुषाच्या बरोबरीने माणूस म्हणून न स्वीकारण्याच्या दुष्ट पुरुषसत्ताक अपप्रवृत्तीचा निषेध नोंदवून चालणार नाही. पुरुषालाही
बरोबरचा माणूस म्हणून स्वीकारण्याची मनाची उंची वाढत न्यायची असते. आपण सोडलेल्या कोणत्याही प्रश्नाच्या उत्तरातून तिला जपायचं असतं फक्त स्वस्वामित्व. कारण तूच तिच्या लक्षात आणून दिलं होतंस. स्वायत्ततेतून स्वस्वामित्व जपता येतं आणि स्वस्वामित्वातून आत्मसन्मान सार्वत्रिक होत जातो. तुझ्या हिंदू कोड बिलाची गोष्ट. अरे बाईनच सांगावी या पिढीकडून त्या पिढीला. आज उजळ माथाने फिरणाऱ्या बाईच्या डोक्यावर तुझाच तर वरद हस्ताय. तिच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला तू निमित्तच नाहीस तर सर्वस्वी करता करविताही आहेस. किती वाईट असतं ना दूरचा विचार असणारी माणसं सोबत नसणं. माणसं स्वार्थीच असतात असं नाही, तर जन्मताच धार्मिक उन्माद घेऊन येतात की काय. तुलाही या अनुभवाला सामोरं जावं लागलंच होतं. पण स्वतःच्या धर्म परंपरेतील अनिष्ट रीतिरिवाज न सोडायची मानसिकता जोपासणाऱ्यांना धर्मातील लुडबुड खपतच नसते. जीर्ण शरीराला मूठ माती द्यायची वेळ आली तरी आशांनाच द्यायचे नव्हते बाईला मिळवून अधिकार. यांनीच बाईला देवीचं रूप देताना अनंत काळची भोगदासी बनवली रे. मग बाईची सुटका होणारच कशी स्वतःचा निर्णय स्वतः घेण्याविरोधी मानसिकतेतून. तरी तुझं योगदान असं की हिंदू कोड बिल तुकड्या तुकड्याने पास होताना समग्र हिंदू बाईला परंपरेची कोळिष्टके झटकून आपला अधिकार बहाल केलास. तेव्हा ती आयुष्यभर अधिकाराचा उत्सव साजरा करू लागली. पण जेव्हा जेव्हा तुझ्यामुळेच बनली ती आपल्या वडिलोपार्जित मिळकत उतार्याची हक्काची वारसदार, तेव्हा गहजब माजला. शंका कुशंकांची पाल अनेकांच्या मनात कुजबुजायला लागली. रक्ताच्या नात्याला वारसा हक्काने जोडल्याचा अनेकांना रागही आला. पण शेवटी उन्नती साधण्याचा बाईला तू मिळवून दिलासच अधिकार. तुझ्या या निर्णयांचं कुतूहलच वाटत राहिलं बघ. आजूबाजूला सारा अंधार असताना तुला काही अंतरावरच फक्त दिसत नव्हतं, पण पुढच्या अनंत काळचं कसं काय स्वच्छ दिसत होतं. आम्ही तर दिवसा उजेडात रातांधळे निघालो तुझी दृष्टी आमच्या जन्मापासून सोबत असताना. अरे म्हणून तर लोकसंख्येची रांग वाढतच गेली वसाहती मधून. त्यात मी आणि माझ हा शब्दोच्चार खूपच प्रिय वाटू लागला आम्हाला. तू सर्वस्व दिलेस इतरांना, आम्ही आमच्या मुळावरच येऊ लागलो. आम्ही विसरून गेलो होतो तू सांगितलेली कुटुंब नियोजन नावाची गोष्ट. ती अंमलात आणण्यासाठीही तू आपल्यासह आपल्या 14 रत्न भावंडांच्या दारिद्र्याची सांगितलीस कहाणी. तरी आम्ही आमच्या राष्ट्राची लोकसंख्या वाढवलीच. अज्ञानाचं दारिद्र्य प्रिय मानू. अरे म्हणतात ना, अज्ञानात सुख असतं पण त्यात दीर्घकाळ सुखाची शिदोरी शोधता येत नाही. हे तू
दिवस आम्हाला. छोट कुटुंब सुखी कुटुंब, छोट कुटुंब सुखी कुटुंब सांगत आपण समाजासाठी असतो, पण आपल्या कुटुंबाची जबाबदारी टाकता येत नाही ना समाजावर. एकूण समाजाच्या कल्याणाची वाट छोट्या परिवारातूनच जाते. अरे आपल्या सुज्ञपणातच राष्ट्राचं हित दडलेलं असतं. राष्ट्राच्या हितातून आपलंही हित घडत जातं. आणि म्हणून तू भांडवलशाहीच जनतेच्या दारिद्र्याला कारणीभूत असते असं म्हणणाऱ्या विचारवंतांनाही फटकारलं. आणि दारिद्र्याच्या उच्चाटनासाठी वाढत्या लोकसंख्येला घालावा बांध हाच मार्ग दाखवलास. जन्मता जात चिकटून येत असेल, पण जन्मलेल्या सर्वांचं रक्त एकच असेल. एवढं आत्मपरीक्षण सतत करत राहिलो तर जात नेणिवेतून जायला वेळ लागणार नाही. आणि मग इथे जन्मलेला प्रत्येक जण फक्त माणूस जातीचाच आहे, रोटी बेटी भेद नको असंही घडत जाईल. म्हणून बाईला सांगितलीस तू लढायला समतेची लढाई. पण बाईच्या जातीनुसार तिच्या अन्यायाची व्याप्ती वाढत जाते. बाईच्या भाषेनुसार तिचा समाज ठरवला जातोय. बाईच्या अर्थस्तरानुसार तिला सन्मान दिला जातोय. मग सर्व जात स्तरातील बाईला मात्र एकाच वेळी भोगवस्तू कसं समजलं जातं? बाईच्या याच वस्तूकरणाला तू दिलास नकार आणि तिला दिला स्वतःचा वारस निश्चित करण्याचा अधिकार. पण कुणी कुठं जन्माला यावं यावर त्याची सामाजिक प्रत ठरवली जाते अजूनही. कारण जात मुरलेली असते ना मेंदूत. ती जाता जात नाही. मरणाच्या दारातूनही ती माग हटत नाही. याच नजरेनं आजही एखादी बघते बाई आणि पुरुषाच्या बरोबरीने जातीच्या उतरंडीत विवाहाच्या बंधनात अडकलेल्यांना ती संपवण्याची भाषाच करत नाही, तर संपविण्यात घेते पुढाकार. तेव्हा तिला खरंच माहिती असेल का बाईच्या अधिकाराबद्दल तुझं पूर्वसंचित? अरे बाई असते घरचा पोशिंदा. तिच्या श्रमाच्या वहिवाटीतूनच तरारून येत मातीत पीक. ती घरची धारण म्हणून उभं राहताना कधी शेतात राबून उन्हात पिचलेल्या जगण्याशी 2 हात करत असतानाही घरच्या पुरुषी वर्चस्वाला सामोरी जाते. तेव्हा ती एकटीच शेताशी बोलत बसते. तिला अशा वेळी नको असतो कुणाचाच आधार. तिला फक्त वाटत राहत आपल्या घामाच्या थेंबातून रुजून आलेलं भरभरून यावं जित्राप. तू बाईच्या या घालमेलीचाही किती विचार केलास? तू एकाच वेळी किती वेगवेगळ्या स्तरांवर विचार करत होतास हे समजून घेतलं की अचंबित व्हायला होतं. पण तुझा कोणताही विचार इथे नीट समजून घेतला गेलाच नाहीये. तुझ्या विचारांचा नीट पाठपुरावाही करता आला नाहीये. कळत होतं सगळ्यांना, पण सत्याची कास कशी धरायची? सत्याची कास कशी धरायची? सत्यच नागवं करतं खोट्यांना. तुझा कृषी अर्थविचार सत्यच मांडत होता. पण दूरदर्शी विचार स्वीकारण्याची तशी वानवाच या मातीत. फक्त आपली माती ठिसूळ निघू नये याचीच तेवढी घेतली जाते काळजी.
दुसरा आपल्याच मातीवरून घरंगळत जाऊन उद्ध्वस्ताच्या किनाऱ्याला लागला तरी चालतं ना इथे. अरे माणसं ढोर मेहनत उपसतात, पण त्यांना आपल्या भल्याचा अर्थ विचारही नीट करता येत नाही अजून. दारिद्र्यात अज्ञान असतं आणि ज्ञानात भर पडू न देणं ही तर इथली जुनीच परंपरा आहे. ती अधिकच प्रिय वाटत राहिलीये. आणि शेतीचं नवतंत्रज्ञान स्वीकारावं म्हणूनच सामुदायिक शेती सोबत असावी जोड ज्ञानाची ही तुझी दूरदृष्टी पचनी पडली नाही करत्या करवित्या राजकीय व्यवस्थेला. तू शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचं कारण शोधलंस. तू दिलास नकार शेत जमिनींच्या लहान लहान तुकड्यात होणाऱ्या विभागणीला. खरं तर असंच व्हायला हवं होतं. तुझा हा आग्रह अंमलात आला असता तर आज शेतकऱ्यानं मरणाला जवळ केलंच नसतं. तू शेतीच्या कुळाला न्याय मिळवून दिलास, त्यावर आम्ही आपला मालकी हक्क गाजवला कसण्याकडे दुर्लक्ष करू. पण आम्ही दुर्दैवी असे निघालो की आम्ही आमच्या भल्याची पायवाट निर्माणच केली नाही आणि तुझी अशी शेती विकासाची कल्पना आम्हाला आपलीशी देखील करता आली नाही. लोकशाहीचा अर्थ समजावून तू संविधान बहाल केलंस. लोकशाहीचा अर्थ समजावून तू संविधान बहाल केलंस आणि आम्हाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य देऊन आचार विचार पालन करण्याची दिशा दिलीस. देशाची राज्यघटना म्हणजे स्वातंत्र्य. प्रत्येक नागरिकाला स्वतःचा अधिकार मागण्याचा हक्क म्हणजे स्वातंत्र्य. न्याय मागण्यासाठी सत्तेविरुद्ध संघर्ष करणं म्हणजे स्वातंत्र्य. हे सांगताना तू म्हणाला होतास, लोकशाहीचं रोप सगळीकडेच रुजेल असं नाही. दिलेल्या स्वातंत्र्याचा तुम्ही स्वीकार कसा करता यावरच टिकून असते लोकशाही. व्यक्तींच्या अधिकाराचा आणि क्षमतांचा विकास करणे म्हणजे लोकशाही. तू बजावत राहिलास पुन्हा पुन्हा, तू सांगत राहिलास पुन्हा पुन्हा, पण आम्ही एवढे करंटे निघालो की आमच्यात लपून बसलेली हुकुमशाहीच आता गाजवायला लागलोय इथे तिथे. लोकशाहीची फळं समतेने चाखायला गेल्यास ती गोडच लागतात, पण गोड फळांमध्ये विष उतरवायलाच अधीर झालोत आम्ही. जिथं रोपांची वाढ होऊ द्यावी, झाड फुलावं बहरावं, तिथे आम्हीच आमच्या हाताने घातला कुऱ्हाडीचा घाव आणि आमच्या सावलीपासूनच आम्ही परके झालो. तू म्हणाला होतास, समाजात नसावी मोठ्या प्रमाणावर विषमता, असावेत आपल्याला विरोध करणारेही कार्यक्षम. त्यातूनच निर्माण होईल बहुमताने लोकशाहीचं अधिराज्य. आम्ही मात्र संकुचितच निघालो. तू दिलेलं संविधान ज्या हातानं आम्ही स्वीकारलं तेच हात आम्ही एकमेकांवर उगारले. आम्हाला हवे तसे, आम्हाला हवे तसे आमचेच आम्ही सत्ता केंद्रीकरण करून विरोधाच्या नीती विवेकालाच नेस्तनाबूत करून टाकलं. आणि आता अधिक सुखात जगतो आहोत तू बहाल केलेल्या लोकशाहीच्या नावानं. तू दिलेल्या संविधान विचारांची अंमलबजावणी होत नाहीये.
एकाधिकारशाहीचे मालक ती मोडून काढू पाहताना धर्मांध भगवे मठ नवनवे प्रस्थापित होतायत कत्तली धर्मांचा रंग बघून आता प्रत्येकालाच वाटू लागलंय आपल्याच रंगाची आरास मांडली जावी सर्वत्र. तरीही सर्वांच्याच डोळ्यासमोर एकाच रंगाची निशाण नाचावी म्हणूनही केले जात आहेत शर्थीचे प्रयत्न. एक रंग एक धर्म मानत ठेवत जातीची उतरंड अधिक घट्ट करून आम्ही मात्र आमच्या जातीची एकत्र मोठ बांधण्यात धन्यता मानतोय. अरे आम्हाला जाती अंत होण्यापेक्षा जाती नायक होण्याची एवढी घाई झालीये का? एकदा जाती नायक झालो की सर्व समावेशक चळवळीपासून आम्ही विभक्त होत गेल्याची जाणीवही होत नाहीये. आमचेच मत प्रस्थापित करत राहतोय आम्ही तुझ्याच नावानं. तू काही समविचारांवर विरोधकांच्याही गुणांचं केलंस कौतुक आणि चुकांचा घेतला समाचार. पण आम्ही तुझे एवढे भक्त झालो की विरोधकांमध्ये आपलं कोण परक कोण हेही जाणून घ्यायला विसरलो. फक्त तुझ्याच नावाचा डंका पिटला. अरे तू स्वतःची चिकित्सा करायला सांगितलीस तर आम्ही आमच्याच प्रेमात पडलो. इतरांवर शंका घेत आम्ही एकमेकांसोबत असं भांडत राहिलो की तू तुझ्या प्रतिमेच्या पूजनाला नकार दिलास तरी आम्ही तुझ्या प्रतिमेचे पूजन करता करता आधुनिक बाबांचेही भक्त झालो. आमच्याच घरात आम्ही तुझ्याच विचारांना कधी पोरक झालो हे कळलं देखील नाही. ही कसली भेदाची दरी आहे. ही कसली भेदाची दरी आहे. खोल दिसू लागलीये टोकापर्यंत. आता दूरवर नुसता अंधार दिसतोय. मतभेद की मनभेद. मतभेद की मनभेद. काही म्हणजे काही कळू नये असं वारं वाहतंय चहूबाजूंनी. विचारांची दिशा तर हद्दपार झाली आयुष्यातून. अरे कोणत्या वाटेनं चालावं, कोणत्या वाटेनं चालावं, कोणत्या वाटेनं चालावं असा प्रश्न विचारणारे माणसं भेटतायत अजून. मग मी त्यांना सांगतो पुन्हा पुन्हा तुझ्याच विचारांच्या दिशेनं. कोणत्याही अंधारात स्वच्छ दिसतं आता. तुझ्या दिशेनं चालतानाची प्रसन्नता अन्य दिशेला शोधूनही सापडली नाही. कारण तुझ्याच वाटेवर सापडली मला बुद्धाची करुणा, प्रेम, दया, क्षमा, शांती. मी जेव्हा विद्रोह पुकारतो त्यामागे असतो विचार शांतीचाच. मला जेव्हा जेव्हा होतो आत्मक्लेश तेव्हा येत राहते प्रतिमा बुद्धाचीच नजरेसमोर. मला आधी तू भेटलास नंतर बुद्ध. मला आधी तू भेटलास नंतर बुद्ध. तू भेटलास तेव्हाच कळालं अरे तुला भेटणं म्हणजे बुद्धाला भेटणं. आणि बुद्धाला भेटणं म्हणजे दीन दुबळ्यांवर आयुष्याच्या अंतापर्यंत प्रेम करणं. पण आम्ही आता इतरांवर प्रेम करायला खरंच का विसरलो? की मनातील करुणेचा पाझर गेलाय आटून? मी
किरकोळ मतभेदांपायी आपल्यातील एकसंधता संपवून टाकून एक राष्ट्र एक धर्म आणणाऱ्यांच्या राष्ट्रवादाच्या दिशेने चालू लागलोय कधी हे कळलंच नाही. मग लक्षात आलं माझ्या, अलीकडे मलाही जवळच स्पष्ट दिसत नाहीये बर का. मी माझ्याही अस्मितेचं टोक आता अधिक टोकदार करू लागलोय. एकात्मतेचा काळोख अगदी माझ्या दारापर्यंत आला तरी मी तुझा पाईक होताना तुझ्याच कृतीतून लक्षात येत गेलं, काळाची नस आधी समजून घेतली पाहिजे. आपल्यावर कोणता काळ कसा चाल करून येईल हे सांगता येत नाहीये या बेभरवशाच्या दिवसात. हरेक पिढीत हरेक जातीत टपून बसलेले दिसतायत जातीचे संधी साधू. ते जातीच्याच आधाराने सर्व जातींचा चेहरा विद्रूप करू पाहतात आणि जाती जातीमध्ये बेलाशक सुरुंग लावून वाट बघत बसतात जातीच्या अस्मितांचा स्फोट होण्याची. म्हणून स्वतःच्या स्वाभिमानाची अस्मिता महत्वाची असली तरी जातीची अस्मिता बाळगू नये कुणीच. जातीच्या अस्मितेचा अतिरेक तर वाईटच असतो. तो आरोपित करतो पहिल्यांदा दुसऱ्यांना आणि नंतर संपवतो आपल्यालाच. तू तर बुद्ध विचारच ठेवलास आमच्या हातात. तिथे सर्वच समान मानले गेलेत. ना भेदाची रेष अस्पष्टही दिसली नाही त्यात, पण बुद्धिभेद करण्याची नवी नवी क्लुप्ती शोधली जाते. आता सर्वत्र बुद्धाच्या नावाखाली बुद्धाच्याही चमत्काराच्या गोष्टी सांगितल्या जाण्याची वाढलीये शक्यता धर्माच्या नावाखाली. धर्माच्या नावाखाली सत्तेवर आरूढ झालेल्या व्यवस्थेकडून. पण आम्ही त्यांचेच बहुसंख्येने पाठीराखे बनण्याचा धोका संभवतोय इथं. अरे बुद्धानं चमत्कार नाकारला होता. तू तर बुद्ध धम्मावर चढलेली चमत्काराची पुट तुझ्या वैज्ञानिक विश्लेषणानं दूर केलीस आणि आम्ही तर आता चमत्काराच्या गोष्टी कथन करत करत सत्तेवर आलेल्यांचे भागीदार होण्यात मानतो आहोत धन्यता. बुद्ध म्हणाला मोहापासून दूर राहावं. तू म्हणालास एका विचाराने संघटित व्हा. पण काळ असा येऊन कोसळलाय की तू बहाल केलेल्या लोकशाहीवर वक्रदृष्टी ठेवून जात्यांध धर्मांध आपल्या मनातील धर्मग्रंथालाच मानू लागलेत आता संविधान. ते पंक्तिभेद मानत असतानाही आम्हाला आता त्यांच्या पंक्तीत बसणं गौरवाचं वाटायला लागलंय. लज्जेलाही वस्त्र नसणाऱ्यांना तू स्वाभिमानाचं वस्त्र दिलंस आणि जातीची वस्त्र अंगावर घालून आम्ही परंपरेचा तोरा मिरवणाऱ्यांच्या झुंडीत आम्ही सहभागी होतो. अरे वाटलं नव्हतं या सत्तेचे वाटेकरी होण्यासाठी एवढं लवकर आमच्या बुद्धीला बधिरता येईल असं. तू म्हणालास सत्तेची आस लागावी स्वतंत्र विचार धोरणाने आणि झिडकारावेत भांडवलदारी हितसंबंध.
आम्ही तर भांडवलशाही राजकीय व्यवस्थेचे गुलाम होतोय की काय आता? अशी आमच्या मेंदूची रजई अंथरली आम्हीच आमच्या हतबलतेची. तू म्हणाला होतास कल्चरली करेक्ट राहावं. आम्ही म्हणतोय व्यावहारिक जगापुढं शहाणपण चालत नाही. पण त्यांचं धार्मिक उन्मादाचं व्यावहारिकपण एक जात एक धर्माकडे घेऊन जाताना तूच या भूमीत समतेची लोकशाही दिलीस तरी आम्ही बहुजन नव्हे फक्त वादीच उरलो आहोत. पण तुझी निळाई एवढी विशाल आहे की तुझ्याच विचारांचं अनुकरण सत्यात उतरण्यासाठी पुन्हा पुन्हा तुझ्याकडे झेपावत राहतो. आणि आता एकच प्रार्थना आहे. माझ्या रक्तात कोणत्या जातीच्या थेंबाचा अंशही कधी मिसळू नये असा मानवतेचा वाहता झरा सतत पाझरत राहावा. मला धर्माची ओढ कधीही नव्हतीच तरी प्रेम म्हणजेच धर्म या ओढीची आस माझ्या मेंदूत दिवसेंदिवस शतपटीत वाढत जावी. जो गावगाडा एकत्र येतो समूहानं बोलू पाहतो त्याच्या पाठीवर जातीचं अक्षरही न उठो. जे शहर श्रमकर्त्यांच्या घामानं जात भिजून तिथे सर्व धर्माच्या अन्नाचा होतो काला तिथल्या धर्म मार्तंडांची वाचा झडो. हिंसा आणि क्रौर्याचा गिरवला जातोय पाढा. हिंसा आणि क्रौर्याचा गिरवला जातोय पाढा. त्या शाईलाही समतेचा पाना फुटो. त्या शाईलाही समतेचा पाना फुटो. त्या शाईलाही समतेचा पाना फुटो. धन्यवाद.